This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः ज्येष्ठकृष्ण षष्ठी दिनांक 30 जून 2021 पातंजल योग सूत्र उपोद्घात आणि प्रथम सूत्र मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यन्तर्धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरैर्रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धुना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यक् अध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः ये करेंगे। ओम शांति शांति शांति। प्रथमोऽध्यायः समाधिपादः। अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपे अवस्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययमिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रवितविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् तत्परं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यम् वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहु प्रत्ययो विधेयः प्रकृतिलयानां श्रद्धा वीर्यस्मृतिसमाधिसत्प्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्रसंवेगानाम् आसन्ना मृगमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानत्वा क्लेशकर्मविपाकाशयपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र मूर्तिशयं सार्वज्ञबीजः स पूर्वेषामपि गुरुकालेनानवच्छेदः। हेलो, हाँ जॉइन झाला आहे ना, चालू आहे आता सुरू केलं। काहीतरी गोंधळ झाला, बरं एक मिनिट पाठवायला सांगतो मी. ए सुश्रुत, क्लेशकर्म विपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजं स पूर्वेषामपि गुरुकालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्थानसंशयप्रमादालस्या व्यक्तिक्रान्तिदर्शनालब्धभूमित्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्याङ्गमे गयत्यश्वासप्रश्वासा विक्षेपसहभुवः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः
मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां सुखदुःख पुण्य विषयाणां भावनाचित्तप्रसादनम् प्रच्छर्दन विधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मती वितराग विषयं वा चित्तं स्वप्नदितरा ज्ञानालम्बनं वा यथाभिमतध्यानात् वा परमाणुपरममुक्तान्तस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्यैव ग्रहणकार्येषु तत्स्तुतदं जनता समापत्तिः तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पे संकीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृति परिशुद्ध स्वरूप शून्य वार्तमात्र निर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्म विषया व्याख्याता सूक्ष्म विषयत्वं च आलिंग पर्यवसान ता एव सबीज समाधि निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसादः प्रथमरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात् तज्ज संस्कारोन्य संस्कार प्रतिबंधी तस्यापि निरोधे सर्व निरोधात् निर्बीज समाधि पतंजलि विरक्ते योग सूत्र प्रथम समाधि समाधिपातः ए सुश्रुत ते निसार शेखला फोन कर एकदा त्याला म्हणाले त्याला लिंक मी आता परत पाठवली पण तो जॉईन झालेला दिसत नाही अजून योगसूत्राची त्याला एकदा फोन कर आणि काय झालं असेल अथ योगानुशासनम अथ ये इत्यायम अधिकारार्थ तो पिछली दफा मागच्या वेळेला मी फक्त पहिला नवनाचा श्लोक घेतला होता तर आता योगानुशासन सुरू करतो अथ हा अधिकार अशा अर्थाने म्हणून आलेला आहे योगानुशासन शास्त्रम अधिकृतम वेदितव्य योगानुशासन अशा प्रकारचं शास्त्र या ठिकाणी अधिकृत आहे किंवा हा त्याचा विषय असं समजावं योग समाधी योग म्हणजे काय तर समाधी ह्या स्वरूपाचा सच सार्वभौम हा चित्तस्य धर्म तो सार्वभौम अशा प्रकारचा चित्ताचा धर्म आहे क्षिप्तम मूढम विक्षिप्तम एकाग्रम निरुद्धमिति चित्तभूमयः तर या सगळ्याचं वर्णन पुढे येणार आहे क्षिप्त मूढ विक्षिप्त एकाग्र आणि निरुद्ध अशा प्रकारच्या चित्तभूमी आहे तत्र विक्षिप्ते चेतसी विक्षेपोपसर्जनी भूता समाधीन योग पक्षे वर्तते त्या चित्ताचा विक्षेप असेल तर तो काही योग मध्ये समाधी समाविष्ट अशा स्वरूपाचा होत नाही यस्तु एकाग्रे चेतस्य सद्भूतमर्थं प्रद्योते क्षीणोति च क्लेशान् कर्मबन्धनानि श्लथयति निरोधम् अभिमुखं करोति स संप्रज्ञातो योग इत्याख्याय तर जो एकाग्र अशा प्रकारच्या आला का फोन तुझा फोन कर म्हणजे प्रॉब्लेम काय सगळे नाहीतर इथं तो दिसायला पाहिजे सद्भूतमर्थम प्रद्योतयति जो सद्भूत अशा स्वरूपाचा अर्थ आहे त्याला जो स्पष्ट करतो व्यक्त करतो क्षीणोति च क्लेशान क्लेश क्षय करतो कर्मबंधनाने श्लथयति कर्मबंधन पण शिथिल करतो निरोधम अभिमुखं करोति आणि निरोधाकडे तुम्हाला घेऊन जातो किंवा निरोधाला सामोरं आणतो स संप्रज्ञातो योग इत्याख्याय त्याला संप्रज्ञात योग असं म्हणतात त्याच्या वितर्कानुगतो विचारानुगता आनंदानुगता अस्मितानुगता इति उपरिष्टान निवेदयिष्यामः तो वितर्कानुगत विचारानुगत आनंदानुगत आणि अस्मितानुगत हे ते पुढे संप्रज्ञात समाधीचे प्रकार किंवा अवस्था अशा स्वरूपाच्या सांगितलेल्या आहेत इथे उपरिष्टात निवेदयिष्यामः
सर्व वृत्ती निरोध तंतु असंप्रज्ञातः समाधी. आणि सर्व वृत्तींचा निरोध झाला म्हणजे असंप्रज्ञात समाधी नावाची गोष्ट सिद्ध होते अशा स्वरूपाचं. बर ठीक आहे. तर आपण आता कोल्हटकर सरांचं जे म्हणणं आहे ते वाचू. योगशास्त्र हे केवळ बुद्धिगम्य असे शास्त्र नसून पदार्थ विज्ञान शास्त्राधिकांप्रमाणे प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध होणारे शास्त्र आहे. अभाव हा पदार्थ मानावा की मानू नये अथवा पदार्थ 6 मानावेत की 7 मानावेत किंवा प्रमाणे 3च मानावेत की अधिक मानावेत अशा सारख्या बुद्धिनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरात दुमत होणे शक्य आहे. पण चित्ताच्या वृत्तींचा संपूर्णतया निरोध झाला असता असंप्रज्ञात समाधीत कैवल्य अनुभव घडतो. अशा अनुभवसिद्ध गोष्टींविषयी दुमत होण्याला मुळी वावच नसतो. तर अर्थात हा शेवटी अनुभवाचा विषय असणारा अशा स्वरूपाचा आहे. यांच्या म्हणण्याप्रमाणे वेदांत शास्त्र हे खरं तर याचं तत्वज्ञान प्रतिपादन करणार आणि योगशास्त्र हे त्याचं प्रात्यक्षिक करणार. काय झालं त्याचं नाहीच त्यांच्याकडे वेटिंग फॉर ऑर्गनायझर असेच होते. बाकी सगळे गोंधळ येत काय. 6 नंबर ते 60974578 74578 तो कदाचित सकाळची याची लिंक वापरत असेल. अशा अनुभवसिद्ध गोष्टी संबंधी दुनियेत होण्याला वाव मुळीच नसतो. अशा प्रकारे योगशास्त्र हे अनुभवसिद्ध शास्त्र असल्यामुळे त्यातील प्रमेयात दुमत होण्याला वास्तविक वाव नसला पाहिजे. पण प्रत्यक्षतः असे दिसून येते की प्रत्येक महत्वाच्या बाबतीत टीकाकारात मतभेद आहेत. कोठे कोठे तर टीकाकारांनी इतर कोणा टीकाकारांच्या बिंदुमताचा उल्लेख करून ते चुकीचे कसे आहे याविषयी आपले मत प्रतिपादिले आहे. आता तिथे एक गोष्ट अशी राहते की कवी करोति काव्याने रसंजानाची पंडिता असं जसं आहे तसं जे काही लिहिलं गेलेलं असेल त्याच्याविषयी प्रत्येकाचं आकलन वेगवेगळं अशा स्वरूपाचं असू शकतं आणि त्या त्या आकलनानुसार प्रत्येक जण त्याचं इंटरप्रिटेशन वेगळ्या प्रकाराने अशा स्वरूपाचं करतो. भगवद्गीतेवरती जवळपास 700 टीका आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि त्यातली एक टीका भगवद्गीता कम्युनिझम बाबत सांगणार आहे असं म्हणणारी आहे. तर त्या व्यक्तीला गीतनिवेदन कम्युनिझम कळला अशा स्वरूपाचा असं तर त्याचं व्यक्तिगत मत असं अशा स्वरूपाचं बाकी कोणीच त्या मताचं समर्थन केलेलं नाही. पण तसं कोणत्याही ग्रंथाच्या बाबतीमध्ये संभवणं शक्य अशा स्वरूपाचं राहतं. योगाची जी वाटचाल आहे किंवा आपण असंप्रज्ञात समाधीपर्यंत जी काही वाटचाल अशा स्वरूपाची करतो तिथे ऋतंभरा प्रज्ञा जागृत होणं असं शेवटच्या अवस्थांमध्ये आहे आणि मग त्यातून होणारं ज्ञान जे आहे हे पूर्णपणे वेगळं अशा स्वरूपाचं राहतं आणि त्यांनी अन्य ज्ञानाला प्रतिबंध अशा स्वरूपाचं असं पण त्याचं सामर्थ्य वर्णन केलं. तेव्हा त्या अवस्थेला पोचल्यानंतर कदाचित कुठे दुमत अशा स्वरूपाचं राहणार नाही. तोपर्यंत आमचं ज्ञान जे काय आम्हाला होत राहील ते खरं तर टिंटेड अशा स्वरूपाचं किंवा पूर्वज्ञान अनुभव याच्यावरती आधारित अशा स्वरूपाचं राहणार. प्रत्यक्ष प्रमाणाच्या संदर्भामध्ये चक्रपाणिताची जी टीका आहे आत्मेंद्रिय मनोर्थानां सन्निकर्षात वर्तते व्यक्तातत्वे या बुद्धी प्रत्यक्षं संविच्यते. त्या ठिकाणी चक्रपाणितांनी असं म्हटलं यह प्रत्यक्ष रूपापि बुद्धी प्रत्यक्ष शब्देन अभिधीयते तथैव लोक व्यवहार. इथं ही जी काही बुद्धी सांगितलेली आहे ही प्रत्यक्ष फल रूप असणार आहे असे स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान हे त्याचा आधार आहे. पण तिला यांनी प्रत्यक्ष ज्ञान अशा स्वरूपाचं म्हटलंय.
परमार्थतस्तु यतो भवति इंद्रियादये ईदृशी बुद्धी तत्प्रत्यक्ष. परमार्थतः ज्यातून ही बुद्धी निर्माण होते ते प्रत्यक्ष अशा स्वरूपाचं ज्ञान होय. तर मी नेहमी सांगत आलो की एक अध्यापक आणि समोर 25-40 विद्यार्थी अशा स्वरूपाचे आहे. जे शब्द अध्यापकाने उच्चारले त्यांचंच ग्रहण सर्व विद्यार्थ्यांनी केलं. त्यामुळे सर्वांचं शाब्द ज्ञान एकच आहे. त्यात काही दुमत असायचं कारण नाही. पण प्रत्येकाचा शाब्द बोध मात्र निरनिराळा. तेच वाक्य तीच सूत्र ऐकल्यानंतर कोणाला तर काहीतरी वेगळं अशा स्वरूपाचं जाणवत राहील आणि मग त्याच्यानुसार त्याचा पुढचा व्यवहार सिद्ध अशा स्वरूपाचा. तर ही प्रवृत्ती राहणार कुठल्याही ग्रंथांच्या संदर्भामध्ये. ते आपण आता सकाळी चरक वाचतोय तर मी केलेलं स्पष्टीकरण, धर्माधिकारी सरांनी केलेलं स्पष्टीकरण, आणखीन कोणीतरी केलेलं स्पष्टीकरण ही भिन्न भिन्न राहणार. म्हणजे साक्षात कोल्हटकर सर जरी इथं असते तरी त्यांचंही स्पष्टीकरण काहीतरी वेगळं अशा स्वरूपाचं झालं असतं. तेव्हा त्या क्षणी जे काही ते व्यक्त होतं बोलण्यातून किंवा कृतीतून असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून मतमतांतर अशा स्वरूपाची राहणार अशा स्वरूपाचा. विज्ञानपेक्षा टीकाकार तर असा निबट दृष्ट आहे की त्याने श्रीमद शंकराचार्यांसारख्या अलग बुद्धीच्या आत्मसाक्षात्कारी महापुरुषाच्या मतांतराचा उल्लेख करताना त्यांचे नाव न घेता पण त्यांना देशित वेदांती पूर्व असे अपशब्दही वापरला. आता तिथं एक असं राहतं की स्वमत मंडन आणि परमत खंडन अशा स्वरूपाचं. तर उपहासात्मक भाषा ही सगळीकडे वापरली जाते. जे चरकाचार्यांनी पण 8व्या विमानस्थानाच्या 8व्या अध्यायामध्ये अजून एक वर्षभरात ये नत्वया गुरु उपासिता म्हणून तू गुरुची काही सेवाच केलेली दिसत नाही वगैरे टोमणा समोरच्याला मारायचा अशा स्वरूपाचं केलेलं. तर हे सभा जिंकण्याचे प्रकार. आपण कसे श्रेष्ठ आहोत आणि समोरचा कसा मूर्ख आहे असं प्रतिपादन करण्यासाठी या मार्गांचा अवलंब केला जातो. पण हा हीन दर्जाचा अशा स्वरूपाचा मार्ग आहे. पण ते स्वरूपाचं बोलणं सहज शक्य अशा स्वरूपाचं असतं. प्रतिनिष्ठ परिषद असेल तर ते आणून पाडलं जाईल किंवा त्याला प्रत्यक्षात मारहाणही होऊ शकेल. उदासीन परिषद मध्ये कदाचित असं बोलण्याचं कोणी धार्ष्ट्य करणार नाही. पण जर तुमची अनुकूल असणारी अशा स्वरूपची हे असेल परिषद असेल तर सुरत परिषदेमध्ये तुम्ही अशा स्वरूपाचं बोलू शकता. या ग्रंथाचा उद्देश वाचकास योगदर्शनातील सूत्रांचे अर्थज्ञान चांगल्या प्रकारे होऊन त्यांच्या मनावर सत्संस्कार घडावे आणि प्रत्यक्ष योगाभ्यासाच्या कामी थोडेबहुत मार्गदर्शन आणि सहाय्य व्हावे एवढाच असल्याने वरील सारख्या विवादास्पद ठिकाणी कोणत्या टीकाकाराचा अर्थ ग्राह्य किंवा अग्राह्य आहे व तो तसा का आहे याविषयीचे विवेचन कोठेच केले नाही. त्यांनी स्वतःची एक सीमा आखून घेतली की मी काय स्पष्ट करणार आहे असणाऱ्या स्वरूपाचं. जिथं मतांतर अशा स्वरूपाचे आहेत तिथं यामा प्रतीत होणारा अर्थ, अनुभवाला येणारा अर्थ तो त्यांनी मांडलाय. कुठल्या टीकाकाराचं काय मत आहे, त्याचं खंडन काय कसं करायचं वगैरे अशा प्रकारचा विचार कोल्हटकरांनी केलेला अशा स्वरूपाचा नाही. वाचकांच्या बुद्धीला संस्कृतमधील शास्त्रांचा परिचय आणि संस्कार नसल्यामुळे अशा प्रकारचे विवेचन त्यांना दुर्बोध झाले असते. त्याचा उपयोगही त्यांना झाला नसता. अर्थात इथं असाही एक मुद्दा असतो की अधिकारी कोण, कुठले शास्त्र शिकायला अधिकारी कोण, तर त्या शास्त्राविषयीची शिकण्याविषयीची प्रचंड तळमळ असते. हा मुख्य मुद्दा त्याच्यामध्ये राहतो. आणि मग तशी तळमळ असली तर तुम्ही सर्व अडचणींवरती मात करून ते शिकत राहा. पण तशा प्रकारची जर तळमळ नसेल तर मग हे निरनिराळे अडसर त्यामध्ये येऊ शकतात. आता ही आयुर्वेद शिकण्यामध्ये महत्वाची अडचण कोणती असेल तर
मूळ शास्त्र सगळं संस्कृत मध्ये असणारा त्याचा आहे आणि संस्कृतचं ज्ञान तितकं चांगलं नाही. त्यामुळे त्या ज्ञानाचा म्हणण्यासारखा आनंद घेता येईल. हेच जर रिजनल निरनिराळ्या भाषांमध्ये अशा स्वरूपाचं असेल तर कदाचित त्याचा अर्थ लवकर कळेल, त्याच्यामध्ये रुची प्रेम वाढेल अशा स्वरूपाचं. पण मग त्यात विशुद्ध ज्ञानवत्व राहणार हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने विशुद्ध ज्ञान असंच राहायला हवं असेल आणि त्यातून जे निरनिराळ्या प्रकारचे अर्थ व्यक्त होऊ शकतात ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे अशा स्वरूपाचे असतील तर मूळ संस्कृतला शरण जाण्याखेरीज काही पर्याय अशा स्वरूपाचा नाही. मग कोलटकर सरांनी खूप वर्षापूर्वी जे 62 साली सर पास झाले त्यावेळेला असा निर्णय केला की आयुर्वेदाचा विद्यार्थी घडवायला पाहिजे आणि तो घडवण्यासाठी काय करायला हवं तर मूळ ग्रंथांचं अध्ययन त्याला करता यावं, टीका वाचता याव्या आणि त्याच्यासाठी संस्कृतची त्याची तयारी कशी वाढेल अशा स्वरूपाची गोष्ट करायला हवी. तर मला आठवतंय मी त्यांच्याकडे 74 साली दवाखान्यात टीका वाचायला जायचो अशा स्वरूपाचं. सकाळच्या दवाखान्यामध्ये फार पेशंट्स नसायचे आणि मग आम्ही कुठली तरी वाग्भट सूत्रस्थान दुसऱ्या अध्यायापासून टीका वाचायला सुरुवात केली असणार. आणि मग त्याच्या जोडीला फर्स्ट वरच्या पुढ्या बनवणे वगैरे अशा स्वरूपाचे उद्योग चालत. पण हे जे बीजारोपण सरांनी त्यावेळेला केलं ते खूप महत्वाचं अशा स्वरूपाचं ठरलं. पुढे मग मी व्याकरणामध्ये MA करायचं अशा स्वरूपाचं ठरवलं आणि कोशामध्ये काम करायला संधी मिळाल्यामुळे या ज्ञानाचा खूप चांगल्या अर्थाने वापर अशा स्वरूपाचा करून घेता आला. पण त्यातला सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की संस्कृत भाषेचं ज्ञान आणि न्यायवैशेषिक आदी साही शास्त्रांचे अध्ययन प्राचीन परंपरागत पद्धतीने अगदी पांगत असे झालेले नाही. प्रस्तुत ग्रंथलेखनाला संस्कृत भाषेचे आणि न्यायवैशेषिक आदी साही शास्त्रांचे अध्ययन प्राचीन परंपरागत पद्धतीने अगदी पांगत असे झालेले. पांगत ही खास संज्ञा आहे. प्रत्येक ओळ समजली गेलेली असणारी अशा स्वरूपाची आहे. अशा पद्धतीने अध्ययन झालेलं असेल तर ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार किंवा मूळ शास्त्र कळण्याच्या दृष्टीने उपयोगी पडणार अशा स्वरूपाचा आहे. मराठी गुरुजींचं या बाबतीत विशेष कौतुक म्हणण्यासारखं अशा स्वरूपाचं आहे की त्यांची वयाच्या 8व्या वर्षी दृष्टी जायला लागली आणि 16-17व्या वर्षी दृष्टी पूर्णपणे गेली. तशाही स्थितीत त्यांनी प्राचीन ग्रंथांचं अध्ययन आणि संस्कृत आणि संगीत या दोन गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं. सर्व ग्रंथ मुखोद्गत अशा स्वरूपाचे केले आणि स्वतः अंध असून सुद्धा दुसऱ्याला समजावून सांगण्याची विलक्षण हातवली त्यांच्यामध्ये. आणि ते आम्हाला सांगायचे काय मला असं काहीतरी आधार घेतल्याशिवाय समजावून सांगता येत. मग हे पुस्तक म्हणजे अमुक हे हा घटत्व मग ते घटाच्या ठिकाणी राहतो तो आधार झाला हे आधेय झालं वगैरे मग त्यांच्यामध्ये समवाय संबंध आहे. अशा पद्धतीने ते पुस्तकांची मांडणी करून समजावून सांगण्याचा अशा स्वरूपाचा काहीतरी प्रयत्न करायचा. मी त्यांना विचारायला गेलो तर श्रद्धेतरोद्भूत विशेष कारण ज्ञान ज्ञातेतरोद्भूत ज्ञान काय ज्ञान कारण मनस्संयोगाश्रयत्व इंद्रियत्व श्रद्धेतरोद्भूत विशेष गुणांना आश्रयत्वे सती ज्ञान कारण मनस्संयोगाश्रयत्व इंद्रियत्व अशी एक इंद्रियाची व्याख्या आहे. ती बागेवाडीकरांच्या पुस्तकामध्ये होती आणि मला ती व्याख्या सुधारली नाही तर मला या व्याख्येचा अर्थ सांगा असं मी त्याला विचारायला गेलो. तर ते म्हणले तुम्हाला वेळ किती आहे. तर तुम्हाला जुजबी हवं असेल तर मी 10 मिनिटात सांगतो. जर विस्ताराने सांगायचं असेल तर तासभर लागतो. नाही म्हणजे मी मला विस्ताराने सांगा. प्रत्यक्षात आम्हाला 10-15 मिनिटं पुरली विस्ताराने सांगायचं. फार वेगळं करायला नाही पण ते जाता जाता एक सांगून गेले
की समजलं का आता नक्की? समजलं असतं तर हो म्हणा असं म्हणलं हो. ते म्हणले न समजणं गुन्हा नाहीये, लक्ष न देणं गुन्हा आहे. तेव्हा अगदी थोडक्यामध्ये नेमक्या चुका काय घडतात असं त्यांनी सांगून दिलं. आणि हा अनुभव दुसऱ्याला जेव्हा शेती कर्तव्यता पूर्व उत्पादक हेतू निदान हे सूत्र शिकवत असताना त्याला खऱ्या अर्थाने समजलं आहे का नाही समजलं. तस्या दोषेती कर्तव्यता रुका येते कर्तव्यतांतरा भावात असं जे काही वर्णन केलेलं आहे. जन्म ते व्याधीजन्म संप्राप्ती जन्म ते दोषित कर्तव्यता रूपा संप्राप्ती विषय जन्म ते तद्विदासार्थम स्थिती कर्तव्यता का आहे ती प्रथम तस्या दोषेती कर्तव्यता रूपाने भावात. तर हा घाटवळणाचाच रस्ता आहे आणि समोरच्याची तयारी किती आहे असं समजून त्याला ते समजेपर्यंत माहीत करून देणं असं करण्यात हातखंडा कोल्हटकर सरांचा. आणि त्यामुळे त्यांनी एका विद्यार्थ्या बाबतीत मला अनुभव सांगितला की तासभर त्याला सरांनी ते सूत्र पुन्हा 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 उदाहरण शिकवलं आणि मग शेवटी तो म्हणाला हा कळलंय असं. तर ज्ञानाचा आनंद हा एक वेगळा असणारा अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. आणि तो जेव्हा अशा प्रकाराने घेतला जातो तेव्हाच त्याचं महत्व खऱ्या अर्थाने कळतं. त्यांनी स्वतःच मान्य केलंय की माझं संस्कृत भाषेचं आणि न्यायवैशेषिकादी शास्त्रांचं प्राचीन परंपरागत पद्धतीने आणि पांत अशा स्वरूपाचं अध्ययन झालेलं नाही. पांतचा दुसरा एक अर्थ केला जातो पाणिनीय व्याकरणाच्या बाबतीमध्ये पतंजल महाभाष्यापर्यंतच अध्ययन झालं म्हणजे पांच अध्ययन झालं असा एक आहे विषय. त्याचप्रमाणे यथामती योगाभ्यास करीत असताना योगारूढ आत्मसाक्षात्कारी महापुरुषाचा दीर्घकाल सहवास लाभून त्यांच्या सतत मार्गदर्शित्वाखाली सांप्रदायिक मार्गाने योगानुभव प्राप्त झाला आहे अशी वस्तू त्यांनी प्रांजलपणे स्वतःच मत मांडून टाकलं की मूळ शास्त्रांचं अध्ययन संस्कृत आणि न्यायवैशेषिकांच्या शास्त्रांचं अध्ययन पण माझं नाहीये आणि कोणातरी सिद्ध योग्याकडनं हा प्रात्यक्षिक अनुभव जो आहे आत्मसाक्षात्कारी महापुरुषाचा दीर्घकाल सहवास त्याच्या सतत मार्गदर्शित्वाखाली सांप्रदायिक मार्गाने योगानुभव प्राप्त होत आहे अशी वस्तुस्थिती. तेव्हा माझ्या मर्यादा स्पष्ट आहे तरी सुद्धा मी हे सांगतोय हे त्यातला वेगळेपणा असणारा आहे आणि अर्थात काही अनुभव त्यांनी स्वतः घेतलेले अशा स्वरूपाचे आहेत. त्यामुळे वरील सारख्या विवादास्पद ठिकाणी प्रस्तुत ग्रंथ लेखकात या टीकाकाराचे विवेचन अधिक संयुक्तिक व स्वतःच्या अल्प अनुभवांशी अधिक मिळते असे वाटले तदनुसार त्यातील विवेचन केले आहे. तेव्हा त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी विवेचन स्वीकारलं असणार आणि त्यांच्या अनुभवाशी जुळणार अशा स्वरूपाचं ते स्वीकारलं. त्यातही क्वचित प्रसंगी योग भाष्यकार आणि टीकाकार यांनी केलेले अर्थ बाजूस ठेवून ते स्वतंत्र अर्थ अधिक संयुक्तिक व स्वानुभवाशी मिळते असे वाटले ते दिले. तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा राहतो कारण योग भाष्य हे जे आहे याच्या अर्थ ऑथेंटिक अशा स्वरूपाचं व्यासभाष्य जे आहे तो ऑथेंटिक ग्रंथ म्हणून मानला जातो आणि जनरली त्याचं परिशीलन लोक करत राहतात कारण तो आधारभूत ग्रंथ अशा स्वरूपाचा होऊन बसतो आणि मग त्याला अनुसरून जे काही विवेचन आलेलं असेल ते करणं अशा स्वरूपाचा भाग राहतो. पण स्वतंत्रपणे विचार केल्यानंतर कदाचित त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ होऊ शकतो आणि हे चक्रपाणी दत्ताच्या टीकेच्या बाबतीमध्ये मी खूप वेळा अनुभव. चक्रपाणी दत्ताचं मगाचं सूत्र परमार्थ यथाभवती दृष्टी बुद्धी प्रत्यक्ष हे वाक्य मनात घर करून राहिलेलं अशा स्वरूपाचं आहे. चक्रपाणी दत्ताला खूप उच्च स्थानावरती नेऊन ठेवणार अशा स्वरूपाचं. पण त्याच चक्रपाणी दत्ताची सामान्य विशेषावरची टीका खूप गोंधळात टाकणार. तेव्हा मला तिथं असं जाणवलं की त्याच्यापेक्षा मूळ सूत्र लावून अर्थ आपणच लावलेला जास्त बरा चक्रपाणी दत्ताच्या टीकेतून संभ्रम निर्माण करण्यापेक्षा.
आमचे सामान्य विशेष पदार्थ हे न्यायविशेषिकांच्या सामान्य विशेष पदार्थांच्या पेक्षा वेगळे आहेत. आणि आमचा क्रमही बदलला. सामान्यचे विशेष द्रव्य आणि कर्मचर असा आमचा क्रम चरकाचार्याने घेतलेला आहे. तेव्हा त्याचं विवेचन आम्ही आमच्या शास्त्राच्या दृष्टीने कसं करावं. म्हणजे आज जसं सकाळी एक साक्षात्कार झाला की दोष आणि दुष्ट ही द्रव्य आहेत असं साक्षात त्या कृष्णनिदानामध्ये उल्लेख आला. आणि जो मी माधव निदान मधुकोश टीकेच्या आधाराने अर्थ करण्याचा प्रयत्न करत होतो त्याला पुष्टी मिळाली की मूळ आमचा बेस न्यायवैशेषिक असणारा अशा स्वरूपाचा आहे आणि साक्षात ग्रंथकारच दोष हे द्रव्य आहेत, दृश्य ही द्रव्य आहेत अशा स्वरूपाचं सांगतायत. त्याला डायरेक्ट पुष्टी अशा स्वरूपाची मिळाली. तेव्हा याचा तिर्हाईतपणे विचार अशा स्वरूपाचा जर केला गेला तर काही वेगळ्या गोष्टी समोर येतात. आणि म्हणून मी खरं म्हणजे सुरुवातीला असं विचार करत होतो की चरकावरती नवीन टीका लिहा आताच्या काळाला अनुसरून त्यात विषय घालावा. पण मग असं लक्षात आलं की असं करण्यामध्ये आपण स्वतःची खूप बंधनं घालून घेतोय, कारण त्यांनी दिलेल्याच स्पष्टीकरण करताना ओढाताण करून दुसरे कुठेतरी विषय त्याच्यामध्ये घुसवायचे. त्याच्यापेक्षा जे विषय नव्यानेच मांडायला हवे आहे ते नव्याने मांडणं असं जास्त सोपं जाईल. आपल्याला डायरेक्ट मुद्द्याला हात घालता येईल की हा माझ्या दृष्टीने प्रतिपाद्य विषय आहे आणि त्याच्याविषयी मी विवेचन करतो. पण तसं बघायला गेलं तर ते अमेरिकेतले जे डॉक्टर आहेत आता चरकावरती ज्यांचं संशोधनाचं काम स्वरूपाचं झालं आणि चरकाची नवीन एडिशन काढायचं त्याच उद्योग करतात. बीएचयूच्या बऱ्याच लोकांना हाताशी धरून आत्ताच्या चरकाला आत्ताच्या काळाला अनुसरून टीका लिहिणं, ती इंग्रजीमध्ये लिहिणं अशा स्वरूपाचा त्यांचा आता उद्योग चालू आहे. तर यातनं काही प्रमाणामध्ये उद्दिष्ट साध्य होतं, पण खऱ्या अर्थाने जो व्यापक विषय मला मांडायचा आहे नवीन संहितेमध्ये तो तिथे येऊ शकत नाही खरं तर. आणि म्हणून नवीन संहिता लिहिणं हा जास्त शहाणपणाचा आणि डायरेक्ट मार्ग आहे असं मी त्या ठिकाणी विचार केला आणि मग संकल्प सोडला की सकाळीच वाचलेला आहे आज आपण कुष्ठ चिकित्सेमध्ये आज सकाळीचं लेक्चर ऐकलं तरी कळेल. कुष्ठ चिकित्सेमध्ये दोष आणि दूष्य याच्या संदर्भामध्ये विवेचन आहे. तत्र द्रव्याणी असं म्हणून वायू वात पित्त कफ अशा स्वरूपाचं आणि दूषांमध्ये रक्त मांस त्वक आणि अशी दृश्य अशा स्वरूपाचं म्हणून दिलेलं आहे आणि ही सगळी द्रव्य आहेत असं स्पष्ट उल्लेख तिथं आहे. तेव्हा कुष्ठ निदानामध्ये या प्रकारचा डायरेक्ट उल्लेख असणारा अशा स्वरूपाचा आलेला आहे. तर मलाही तो संदर्भ बघितल्यानंतर खूप फायसा वाटला की मी जे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करतोय की रोग हा नेमका काय पदार्थ आहे, दोष हा काय पदार्थ आहे. तर दोष हा डेफिनेटली द्रव्यच आहे आणि खरं तर व्याधी हे पण द्रव्यच असायला पाहिजे, कारण त्या द्रव्यांमध्येच काही बदल घडून तथाविध दोषदृश्य समृत्सनावस्था विशेष असा व्याधी नावाचं प्रकरण राहतं आणि त्याचं ज्ञान हे मात्र आमच्या दृष्टीने ऍबस्ट्रॅक्ट असणारा स्वरूपाचा आहे. तो बुद्धिस्थितीत पदार्थ जसं अक्षांश रेखांश आहे तसं अशा प्रकारच्या स्थितीला अमुक रोग म्हणावं असं आम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वरूपाचा. तर तात्पर्याचा असा काव्यालंकार भूषण पंडित कुपेरकर शास्त्री यांनी आपल्या अभिप्रायात म्हटल्याप्रमाणे अशा मतभेदांचे प्रदर्शनी तत्वभूतसुद्धा विचार करावयास लावीत असा भरोसा वाटतो. जे मुळात अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आलेलं अशा स्वरूपाचा आहे आणि ह्यात कोणालाही फसवण्याचा किंवा अशा स्वरूपाचा काही उद्देश नाही. आपल्याला मिळालेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं एवढंच उद्दिष्ट ठेवून कोल्हटकरांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे
जे तत्वभूत जो आहे, ज्यांना तत्व जाणण्याची इच्छा आहे, त्यांना हे मतभेदांचं प्रदर्शनही उपयोग करणार अशा स्वरूपाचा आहे. विशेष गुण प्राप्त झालेल्या दोषांना देखील दोष म्हणता येईल का? दोष हे दृश्य असू शकतात, त्याविषयी संदेह नाहीये. श्लेष्मत्व कृत मांस आणि प्रदूषांतर मांस पांडुरंगाच्या बाबतीमध्ये कफ हे दृश्य आहे. तेव्हा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये दोषालाही दृश्य अशा प्रकारची संज्ञा प्राप्त होते. पण माझा मूळ विचार ते द्रव्य आहेत. हा दोष असोत किंवा दृश्य असोत, ही द्रव्यच आहे आणि त्या द्रव्यांमध्येच काहीतरी विशिष्ट अवस्था निर्माण होते की ज्याला आपण व्याधी अशा स्वरूपाचं म्हणतो. आणि ते व्याधीचं ज्ञान नावाची गोष्ट जी आहे ही वेगळी असणारी अशा स्वरूपाची. तो ज्ञान आहे, त्यामुळे तो आत्मगुण आहे, गुण आहे अशा स्वरूपाचा. तर मी ते समवाय असमवाय आणि निमित्त या तिघांच्या संदर्भामध्ये दोषांच्या संदर्भात विचार करून दोष समवायी कसे असू शकतात, दोष असमवायी कारण कसे असू शकतात आणि दोष निमित्त कारण पण कसे असू शकतात याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि ते माझ्या दृष्टीने खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन, कारण हा विचार आतापर्यंत मांडला गेलेला आहे. विनोदाचा कार्यकारण भाव हा जर समजून घ्यायला हवा असेल तर दोष आणि व्याधी यांच्यामधला कार्यकारण भाव समजणं अतिशय आवश्यक असणार आहे. निसार शेखनी मागे जे काही उद्योग केलेले आहेत तो सध्या प्रॅक्टिस त्या प्रकारे करतो. त्याच्यामध्ये 5 कोश जे आहेत त्या 5 कोशांच्या संदर्भात कुठे कसा बिघाड होतो आणि त्यांनी कशा प्रकारचे व्याधी निर्माण होतात असं काही त्यांनी जस्टिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. तर इथंही हे कोश म्हणजे नेमकं काय आहे? अन्नमय कोश, ज्ञानमय कोश वगैरे म्हणजे काही वर्णन केलेलं आहे. तर ही एंटिटी द्रव्य म्हणून पडेल का आणखी काय पडेल असा एक वेगळा विचार करायला लागेल खरं तर. आणि त्याच्यातून आम्हाला योगशास्त्राच्या माध्यमातून काय असलं म्हणा, ध्यान म्हणा किंवा इतर काहीतरी गोष्टी सांगून जे आम्हाला त्याचा एक विधान होणं हा एक वेगळा मुद्दा की हा अन्नमय कोश बिघडलेला आहे, ज्ञानमय कोश बिघडलेला आहे अशा स्वरूपाचं निदान होणं ही एक आयुर्योगाच्या संकल्पनेच्या दृष्टीने ही एक मोठी पायरी अशा स्वरूपाची. आणि तशा प्रकारचं निदान झाल्यानंतर त्याला तशा प्रकारची वेगळी चिकित्सा देऊन ते दुरुस्त होतोय असं सिद्ध करताय, ही पण गोष्ट खूप आवश्यक अशा स्वरूपाची. पण का होईना ह्या निमित्ताने काहीतरी विचार सुरू झाले आणि ते प्रत्यक्षात आचरणात यायला लागले किंवा प्रत्यक्षात अनुभवाला यायला लागले, तर ती खूप मोठी गोष्ट अशा स्वरूपाची. त्यामुळे आयुर्योग हा विषय डोक्यात ठेवून माझं आयुर्वेदाची पूर्वीची बॅकग्राऊंड आणि योगातनं जे काही कळतंय ते असं एकत्र संमिश्रण करून सर्वच बाबतीमध्ये आरोग्य असो किंवा रोग असो यांच्या बाबतीमध्ये काय वेगळा प्रकाश पडू शकतोय, काय वेगळं निदान होऊ शकतंय, काय वेगळी चिकित्सा होऊ शकते याचा विचार आता खरं तर करतोय, हे सगळं करत असतं. म्हणून मी याला वेळेचं बंधन आता ठेवलेलं. किती काळ लागणार आहे काय, मला 2 वर्ष 4 वर्ष किती का लागेल काही फार संबंध नाही असणार आहे. वातादय स्त्र दुष्टा सप्तको पुष्टाना द्रव्य संग्रह. बरोबर. आज सकाळी त्याच्याविषयी विवेचन झालंय, त्याच्यामुळे हरकत नाही. एक धोरण मात्र अगदी प्रयत्नपूर्वक मांडण्यात आले आहे आणि ते असे की कोणत्याही सूत्रावरील विवेचन मूळ सूत्राशी विसंगत अथवा विरोधी न व्हावे. त्यामुळे श्री प केवलानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे सौत्र विधाने सतर्काने सिद्ध केली आहेत. हे विवरणाचे वैशिष्ट्य वाचकांच्याही अनुभवास आल्याविना राहणार. तर सौत्र विधान म्हणजे सूत्राला अनुसरून असणारी अशा स्वरूपाची विधानं ही तर्काने सिद्ध केली आहेत, हे विवरणाचे वैशिष्ट्य पुरस्करांच्या अशा स्वरूपाचे.
तर हे केवलानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी म्हटलंय, तेव्हा इतक्या मोठ्या माणसानी या ग्रंथाविषयी अशा स्वरूपाचं म्हटलेलं असणं ही मोठी प्रशस्ती असणारी अशा स्वरूपाची आहे. वरील मुख्य धोरण सांभाळून ज्या शास्त्रीय मुद्द्यांचे विवेचन वाचकांच्या दृष्टीने अनावश्यक वाटले त्या ठिकाणी संक्षेप केला आहे आणि वाचकांना योग्य मार्गदर्शन होऊन त्यांच्या मनावर सत्संस्कार घडतील आणि त्यास आत्मनिरीक्षण करता येईल असे वाटले तर ते विवरणात आवश्यकतेप्रमाणे विस्तार येईल. तर त्याचे संस्कर्ता काय करतो तर विस्तार येथील देशोत्तम संक्षेपत त्याची विस्तार संस्कर्ता करते तंत्र पुराणांच्या की जे थोडक्यात सांगितलेले आहे त्याचा विस्तार करणं आणि संक्षिप्ती अतिविस्तरण जे खूप फापट पसराने किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा स्वरूपाचं सांगितलेलं आहे त्याचा संक्षेप हे संस्कर्त्याचं काम असणार अशा स्वरूपाचं. तसं एका अर्थाने हा संस्कार आहे असं म्हणलं तर चालेल असणार अशा स्वरूपाचं. जेव्हा दृढबल संस्कार अग्निवेशाच्या मूळ संगीतेवरती अशा स्वरूपाचा काहीतरी झाला त्या दृढबल संपूर्ण तंत्र झालं. चरकाने प्रतिसंस्करण केलं असं अग्निवेशाच्या संगीताच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं. तर तिथे पुराणांचं पुनर्नवम जुनीच संहिता त्यांनी पुन्हा नव्याने अशा स्वरूपात असं म्हटलेलं असतात. आणि अस्मी सप्त दशाध्याया वगैरे वगैरे पण इथे आणि मूळ सूत्रांमध्ये भर घातली आहे असं नाही. मूळ सूत्र जेवढी पतंजलीची आहेत तेवढीच अशा स्वरूपाची आहेत. फक्त त्याच्यावरती कुठे विस्तार आणि कुठे संक्षेप करायचा असं त्यांनी स्वतःच्या अनुभवाने स्वतःच्या ज्ञानावरती अशा स्वरूपाचं ठरवलं आणि त्याप्रमाणे हे विवेचनात्मक ग्रंथ हा विवेचनात्मक ग्रंथ लिहिला. योगदर्शनाचा परिचय करून देण्याचे आजवर जे प्रयत्न झाले आहेत त्यांच्या गुणदोषांचे विवेचन न करता स्वानुभवावरून त्याच्याविषयी इतके सामान्यपणे म्हणता येईल की योगजिज्ञासूला त्यापासून पाहिजे तितके समाधान होऊ शकत नाही. त्या सर्व प्रयत्नांपेक्षा या ग्रंथाने वाचकांचे अधिक समाधान व्हावे आणि प्रत्यक्ष योगानुष्ठानाच्या कामी त्यास थोडे बहुत मार्गदर्शन व सहाय्य व्हावे अशी दृष्टी ठेवून हा प्रयत्न केलेला. जेव्हा एखाद्या विषयावरती अनेक ग्रंथ उपलब्ध असतात आणि तरी सुद्धा नवीन ग्रंथकार काहीतरी नवीन ग्रंथ लिहायला जातो किंवा नवीन टीका लिहायला जातो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आतापर्यंत जे काही विवेचन झालेलं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्या माणसाला कळलंय त्याचं विवेचन करायचं आहे किंवा काही वेगळी जोड अशा स्वरूपाची त्याला द्यायची आहे आणि ती त्याला महत्वाची स्वतःला तर महत्वाची वाटतेच वाटते पण इतरांच्याही दृष्टीने ते महत्वाचं आहे असं त्याला वाटत राहतं आणि म्हणून हे व्यक्त व्हायला पाहिजे अशी त्याची प्रामाणिक इच्छा असते. तसं काहीस ती उर्मी दाबून ठेवता येत नाही की नाही मला हे व्यक्त करायलाच हवंय अशा स्वरूपाचं आतून वाटत राहतं आणि त्याचा फायदा सर्व समाजाला मिळतो की आतापर्यंतची रूढी असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे. त्या इतके सगळे ग्रंथ असूनही मी हे का लिहितो अशा स्वरूपाचं. जसं त्या माधव निदानामध्ये नाना तंत्र विहीनाना भिषगाम अल्पमेधसा सुखम विज्ञातुम आतंकमयमेव भविष्य. नाना तंत्र विहीन असणाऱ्या अशा स्वरूपाचे किंवा अल्पबुद्धी असणाऱ्या अशा स्वरूपाचे वैद्य आहेत त्यांना रोगाचं सुखाने ज्ञान व्हावं यासाठी हाच ग्रंथ कारणीभूत अयमेव भविष्य असा जसा एक आत्मविश्वास माधवकरा अशा स्वरूपाचा आहे तसं योगशास्त्राविषयीचे इतके ग्रंथ उपलब्ध असताना किंवा इतकी त्याची विवेचन उपलब्ध असताना सुद्धा या ग्रंथाने तुम्हाला नक्की जास्त वेगळा काहीतरी फायदा अशा स्वरूपाचा होईल. योग अनुष्ठानाच्या कामी थोडे बहुत मार्गदर्शन आणि सहाय्य व्हावे. वाचकांना नम्र विनंती की सर्वारंभ आहे दोषेण धूमेन अग्निही व आवृता. कुठल्याही प्रकारचा आरंभ कुठल्याही प्रकारची कर्म ही दोषेण धूमेन अग्निही व आवृता. तर धूम शब्द वापरलाय पण खरं म्हणजे रक्षा किंवा राख ही अग्नीला आवरण करणार अशा स्वरूपाची असते. धूर खूप साठला तरी अग्नी विझायला मदत होते त्यांनी अशा स्वरूपाचं. साक्षात त्याच्यावरती राख साठली तरी अग्नी विझतो. तसं दोषेण इव आवृता
दोषांनी आवृत असणार अशा स्वरूपाचे असतात सर्व आरंभ अशा स्वरूपाचे. या गीता सिद्धांताला प्रस्तुत लेखकही अपवाद नसल्यामुळे त्याच्या हातून हे प्रमाद घडले असणे सर्वथा शक्य आहे. तेव्हा किती मोकळेपणाने लिहिलंय असं विचार करण्यासारखं अशा स्वरूपाचं राहील की माझ्याकडनं पण प्रमाद घडू शकतो अशी प्रांजल कबुली अशा स्वरूपाची दिली आहे. एक पूर्वीची नेहमीची अशी म्हणण्याची कथा असते की यातले जे गुण आहेत ते माझ्या गुरूंचे आहेत आणि जे दोष आहेत ते माझे आहेत, अशा अर्थाची सुभाषित प्रचलित आहे. तेव्हा आवृणुद्धम अतो दोषान विगुणतून गुणांबुध, की दोषांवरती आवरण घाला, पांघरून घाला आणि जे गुण आहेत त्यांचं मात्र तुम्ही स्पष्टीकरण करा किंवा त्याचा लोकांना फायदा करून द्या असणार अशा स्वरूपाचं. तर माझ्याकडनं प्रमाद घडणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं जर झालं तर त्यामुळे यातील अर्थाचे ग्रहण करीत असताना त्यांनी आपली बुद्धी स्वतंत्र ठेवून जेवढा अर्थ पटेल तेवढाच घ्यावा. आपली स्वतंत्र बुद्धी ठेवायची. पुढे त्याने असं म्हटलंय की मागे म्हणलंय की ह्याला सरपासिंग अशा प्रकारचं कोणीतरी लिखाण करावं अशी माझी इच्छा आहे. शिष्यादीक्षित पराजय असं सुभाषित आहे. तसं ह्यांचाच ग्रंथ वाचून त्याच्यात त्या चुका दाखवून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला असं म्हणण्यासारखं असं काहीतरी झालं तर त्यांना धन्य वाटेल, कृतकृत्य वाटेल. कोण हा माणूस माझ्यावरती दुर्घटना करण्याचा प्रयत्न करतोय असं त्यांना वाटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तेही खूपच उदात्त असं स्वरूपाची भावना आहे. आणि मी ह्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय की आयुर्योग ह्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून मी त्या पातंजली योगाकडे बघतोय किंवा कोल्हटकरांच्या विवरणाकडे बघतोय. त्यामुळे मी आतनं जे काही एकत्रीकरणातून निर्माण करेन ते ह्यापेक्षा वेगळंच असेल. त्याला चरकाच्या वचनांची किंवा इतर कुठल्या तरी वचनांची जोड अशा स्वरूपाची त्याच्यामध्ये असेल आणि आमचं जे मूळ उद्दिष्ट स्वस्तचे स्वास्थ्य रक्षण आदरस्य विकार प्रशमन ह्याला ते पूरक अशा स्वरूपाचा असेल. दुर्दैवाने आपल्याकडे मनाच्या संदर्भामध्ये तितकं चांगलं विवरण आणि विशेषतः प्रात्यक्षिक अनुभव त्याच्या जोडीला असं नाहीये. ते योगातून प्राप्त होईल अशी माझी धारणा आहे. अध्यात्मातूनही प्राप्त होतं असं ग्रंथकारांनी वर्णन केलं असणार. पण ते प्रात्यक्षिकाच्या स्तरावरती घेऊन येणं अशी गोष्ट करणं गरजेचं असं राहील आणि ते करण्याचा माझाही प्रयत्न अशा स्वरूपाचा आहे. त्याचप्रमाणे तज्ञ वाचकास कळवण्यास आनंद वाटतो की दुसऱ्या आवृत्तीचा सुयोग या ग्रंथाला लाभल्यामुळे त्यांनी दाखवलेल्या दोषस्थळांचा विचार करून ती आवृत्ती अधिक निर्दोष करण्याचा शक्यतो प्रयत्न करण्यात आला. त्या पहिल्या आवृत्तीवरती जे काही अभिप्राय वगैरे अशा स्वरूपाचे आले काही मतं आली त्याला अनुसरून त्यांनी काही त्यात बदल केले आणि दुसरी आवृत्ती सुधारित अशा स्वरूपाची त्यांनी केलेली अशा स्वरूपाची आहे. इथं थांबूया. पण नित्याप्रमाणे ओंकार आणि धन धन्वंतरे नमः हा जप करू आणि आजचं वाचन थांबू. तेव्हा 10 वेळा ओंकार सुरुवातीला करूया.
Itu Dhanvantari chant. Om Dhan Dhanvantaraye Namaha. 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 Om Dhan Dhanvantaraye योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां वशं पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. मन हा आयुर्वेदाचा विषय नाही असे काहींचे मत आहे त्याविषयी पुढच्या वेळी बोलाल का? बोललोय खरं तर अशा प्रकारे मन आयुर्वेदाचा विषय नाही हे म्हणणं मूर्खपणा आहे. तर ठीक आहे, मन आयुर्वेदाचा विषय आहे याच्याविषयी